लाकडी काठीने जबरी मारहाण आणि चोरी असे 2 गुन्हे दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल। मान तालुक्यातील दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मोगराळे येथील एका व्यक्तीला 8 जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून काठी, दगड व कोयत्याने मारहाण केली आहे, तर दहिवडी स्टँड समोरील वडापावच्या गाडीवर चोरी झाल्याची घटना घडली आहे। दोन्ही घटनेची दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत। याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 एप्रिल रोजी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास मोगराळे येथील उत्तम प्रल्हाद सावंत हे उमेश जगदाळे यांच्याबरोबर बोलत उभे राहिले असताना हर्षद संजय जाधव राहणार जाधववाडी यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून त्याचा मित्र श्रेयस उत्तम नाळे, वैभव रामचंद्र सोनवलकर दोघेही राहणार दुधेभावी व इतर अनोळखी 6 ते 7 जणांनी हातात कळकाच्या काठ्या, कोयत्यासारखे हातार घेऊन बेकायदा जमाव जमून शिवीगाळ करून काठी, दगडानं, कोयत्याने मारहाण करून दमदाटी केली व खिशातील 2000 रुपये काढून घेतले, जीवे मारण्याची धमकी दिली। त्याचबरोबर तुकाराम जगदाळे यांच्या ओमनी गाडीवर त्यांनी दगड टाकून तिच्या काचा फोडल्या आणि गाडीवरून निघून गेले अशी तक्रार दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये उत्तम प्रल्हाद सावंत यांनी दिली आहे। अधिक तपास पोलीस हवालदार व्ही.डी. विरकर आणि पोलीस हवालदार N.A. लोखंडे करत आहेत। तर घटनेत दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दहिवडी येथील दहिवडी एसटी स्टँड समोर मानदेश वडापावच्या गाड्यातील गल्ल्यातील 6500 रुपये रोख रक्कम ही कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली आहे अशी तक्रार विकी रमेश जाधव यांनी दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। दोन्ही घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गाडवे व पोलीस नाईक N.A. लोखंडे करत आहेत। दरम्यान आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे। आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार, गोंदवले।